बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया। आहा, अयोध्या में भगवान श्री रामचंद्राला जेव्हा अंगणात रांगत होते ना, तेव्हा कौसल्येला आनंद वाटायचा। कोणत्याही आईला लेकरू आपल्या अंगणात रांगाय लागलं की बरं वाटतं। हल्लीच्या लेकरांना रांगायला जागा नाही, कारण वाडे राहिले नाहीत, फ्लॅट आहेत, 10 बाय 14च्या हॉलमध्ये त्याच्या हाल आहेत, त्यामुळे ते रांगत नाही। आणि त्यांना एखादं अल्कोहोल युक्त लिक्विड दिलं की ते तासभर झोपून राहतं। आईचा स्वयंपाक होतो, जेवण होतं, सिरियल होती, मग ती म्हणती पिल्लू झोपला काले तू, असं होतं। लक्षात आलं का? तरी ते डोळे उघडत नाहीत। लेकरांना रांगायला चान्सेसच नाहीत। आणि स्मूथ फरशात लिक्विड पडलं का पाणी पडलं का तेल पडलं, बालपणी जर पाय घसरला तर जन्मभर अपंगत्व येऊ नये याकरता लेकरांनी जन्माला येण्यातच देवाच्या दरबारात मीटिंग घेतली, आम्ही पांगळे होऊ पण रांगणार नाहीत। गणेश रांगत असायचे आणि पार्वतीला कौतुक वाटायचं की माझ्याकडचे जे पोर आहेत ना, क्षमा मागतो रामायणीजी, कुणी रामायण सांगतात, कुणी भक्तमाल सांगतात, कुणी नाईनो बाईनो मारो सांगतात, कुणी भागवतमची कथा सांगतात। मी माझ्या पोरांना स्वतंत्र दिशा दिली आहे। ब्रह्मवैवर्त पुराण, गणपती पुराण जे लोकांच्या समोर गेले नाहीत ते विषय मांडा, असा माझा अट्टहास आहे। ते लोकांची मागणी आहे, ही अपेक्षा आहे। जे सातत्याने ऐकतात त्यापेक्षा वेगळं। आता मी माझ्यावर प्रौढी आणि थाप आणि टाळ्या घेत नाही, पण रोजच्या पेक्षा वेगळं आहे आज तुम्हाला निदान असं वाटतं की नाही? कल्पना करा ना तुम्ही, वाटतं की नाही? जरा वेगळं चिंतन समाजासमोर जायला पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करतोय। ऋण झुण पायी वाजताती वाळे, आता याला कृष्ण चिंतन सांगतो। कृष्ण परमात्म्याने पायात पैंजण घातले आणि यमुनेच्या किनाऱ्यावर श्रीहरी चालला आणि लालबुंद ओठावर बासरीची फुंकर मारली मारली की गवळणींना वेड लागायचं आणि त्या म्हणायच्या, काय म्हणायच्या? वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे। वेणुनादे गोवर्धन गादे, वेणुनादे गादे, वेणुनादे गोवर्धन गादे, वेणुनादे गोवर्धन गादे, पुच्छ पसरोणी मयूरा विराजे, पुच्छ पसरोणी मयूरा विराजे, पुच्छ पसरोणी मयूरा विराजे, पुच्छ पसरोणी मयूरा विराजे। वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे। हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। सीताराम सीताराम सीताराम
सीताराम सीताराम सीताराम राजा सीताराम राजा राम सीताराम 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 राजा राम सीताराम सीताराम कृष्ण कन्हैया लाल की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय नमः पार्वती पते हर हर महादेव गजानन गणेश भगवान की जय भगवान गणेशाने पायात वाळे बांधले आणि नुपुरांचा ध्वनी ऋणझुण यायला लागला की श्रुतींचे अर्थ विद्वानाच्या कानावर जात असायचे आणि गाणपत्य भक्त परंपरेतल्या ज्या गोपी होत्या आणि गणेश भक्त होते ते डुलत असायचे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप म्हणजे त्यांच्या हृदयात गणेश देवतेचा साक्षात्कार होत असायचा. म्हणून ऋणझुण पायी वाजता ती वाळे आणि ऐकूनी भुलले मन माझे. श्रोते हो, भक्तवत्सला ऐके पार्वती नंदना. नामदेवराय म्हणाले, हे भक्तांच्या वत्सल भाव असलेल्या गणपती, तू पार्वतीचा नंदन आहेस. नमन चरणा करीतसो, तुमच्या चरणाला मी नमन करतो आहे. नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती म्हणजे उत्तेजना. आता ऐका रामायणीजी, एखाद्या व्यक्तीला एखादं सन्मानपत्र, राज्यस्तरीय केंद्रीय पुरस्कार जर राष्ट्रपतींच्या, पंतप्रधानाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, गोविंददेव गिरिजींच्या, शंकराचार्यांच्या, राजेंद्रदास देवाचार्यांच्या, निश्चलानंद स्वामींच्या, भारती तीर्थ स्वामींच्या हाताने जर एखादा पुरस्कार गुरु शरणानंदजींच्या मिळाला, कृष्णचंद्र ठाकूरांच्या, इंद्रेश उपाध्यायांच्या हाताने मिळाला, तर त्याचं कार्य थांबलं असा अर्थ नाही. त्याच्या पुढील कार्याला प्रेरणा देण्यासाठी सन्मानपत्र द्यावं लागतं. लक्षात. 12वी सर्टिफाय झाल्यावर घरी बसण्यासाठी नाही, त्यांनी BA करावं, BCom करावं, BSc करावं, MSc करावं, MA तत्वज्ञान करावं, MCom LLB करावी, थांबू नये. आळंदीला 4 वर्ष करावेत, चातुर्मासात पंढरीला यावं आणि त्याच्यापेक्षा बृहत प्रस्थानस्त्रय शिकण्यासाठी वृंदावनला, काशीला, हरिद्वारला जावं. चिरंजीव माझे लाडके कृष्णा रामायणी वृंदावनात गेले, गुरुजनांची कृपा झाली आणि रामतत्वज्ञानातले ते अभ्यासक झाले. या लेकराला मी एकदा सन्मानित केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. लक्षात धरा तुम्ही. ते सन्मानपत्र या करता देतात की पुढे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी. म्हणून नामामध्ये नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती, मला प्रेरणा द्या. का? वर्णितसे कीर्ती कृष्णजीची. आता श्रोत्यातल्या पुरुषांना आणि श्रवण करणाऱ्या स्त्रियांना माझी प्रार्थना आहे, आतापर्यंत वर्णन केलं मी गणपती या स्वतंत्र देवतेचं, पण सांगतेच्या चरणात अर्थ गर्भित आहे आणि संगती लावताना नाकीनव येत. ब्रह्मवैवर्त पुराण ग्रंथाचा आधार घेऊन सांगतो, पार्वतीला मुलगा विष्णू परमात्म्यासारखा तत्पर आणि प्रजापालक चातुर्यवान व्हावा अशी अपेक्षा होती. ब्रह्मवैवर्त पुराण. त्याप्रमाणे देवता प्रसन्न झाल्या आणि पार्वतीच्या गर्भात बालकाची स्थापना करण्यात आली आणि प्रकट झालेल्या गणपतीला विष्णू स्वरूप मानलं. म्हणून अथर्व शीर्षामध्ये तुम ब्रह्मास्त्वम अंडरलाईन विष्णुस्त्वम, हा गणपती विष्णू स्वरूप आहे. याला प्रमाण वारकरी काय? तुका म्हणे पाही आणि विठ्ठल गणपती दुजा नाही. या करता नामदेवराय म्हणाले, आतापर्यंत मी जरी गणपतीचं वर्णन केलं असलं पांडुरंगा, तरी कृष्ण, पांडुरंग, राम आणि गणपती एकच आहेत. नामा म्हणे आता दी मज स्फूर्ती आणि वर्णितसे कीर्ती कृष्णजीची. कृष्णच गणपतीत, गणपतीच कृष्ण आहे. आपल्या डोळ्यात विषमता असल्यामुळं
देवातलं साम्य आपल्याला कळत नाही. माझ्या माता भगिनींना लेकींना स्वच्छ सांगतो, एखाद्या ताटात पाणी घेतलं आणि गव्हाचं पीठ घेतलं आणि तिंबायला सुरुवात केली तर बुद्धी कौशल्यानं एखादी पूर्णाचा मांडा करेल, एखादी पुरी करेल, एखादी पोळी करेल, एखादी दशमी करेल, एखादी त्याच्या सेवया करेल, तिच्या तिच्या बुद्धीप्रमाणे. तसं ज्याची ज्याची प्राज्ञता जशी जशी आहे तशी तशी तो देवाला आकाराला आणतो आणि त्या त्या रूपात त्याची पूजा आणि अनुभूती घेतो. आजचं माझं कीर्तन 9:04 शार्प झालेत. अधिक वेळ वाया न दवडता शहरातल्या श्रोत्यांना बैठकीचा, ज्वॅनचा, मणक्याचा, मधुमेहाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हा कुणालाही त्रास होऊ नये म्हणून कुणी मोर्चे निघून एखाद्या पक्षाची सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा दिलेला चांगला. म्हणून विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई,